त्यांना निर्गुणपणे मारण्यात आलं होतं. पण हे का त्यांनी चुकी केलेली का काय तर त्यांना इतकं म्हणजे मारण्यात आलेलं. माझा काय दोष आहे की मी त्यांचा चेहरा सुद्धा बघितला नाही. जेव्हापासून 21 तारखेपासून त्यांचा चेहराच बघितला नाही. त्यांना आणलं तेव्हा पण त्यांना कापडातच हे केलं, तर शेवटचा चेहरा सुद्धा बघून नाही दिला आम्हाला न्याय भेटलाच पाहिजे. रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरामध्ये सामाजिक कार्यकर्ते असणारे, शिवसेनेचे कार्यकर्ते असणारे मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या झाली. त्याला आज 8 दिवस झाले. 8 दिवसात हे प्रकरण फक्त जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये गाजलं. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करून आतापर्यंत असं कळतंय की 8 ते 10 आरोपी यामध्ये पकडले गेलेले आहेत. आरोपी जरी पकडले गेलेले असले तरी ह्या हत्येची निर्घृणता पाहता त्या आरोपींना लवकरात लवकर पकडून मोका लावून फाशी द्यावी अशी ही काळोखे कुटुंबाची मागणी आहे. त्यांचा हा जो काही आक्रोश आहे तो गेले 8 दिवस आज या साईबाबा नगर या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्याबरोबर मंगेश काळोखे यांच्या दोन्ही मुली आहेत. त्या मुली आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. दीदी, काय सांगशील? तुला सोडायला पप्पा शाळेत त्यावेळेला गेले होते, असं त्या सकाळी वाटलं होतं का असं काही घडेल? कारण निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर पप्पा तुला भेटले होते. काय सांगशील? मला असं काहीच नव्हतं वाटलं की असं काय घडेल, असं म्हणजे हेच नव्हतं का असं काय घडेल. काय त्या दिवशी म्हणजे नक्की मग पप्पा काय बोलले? बऱ्याच दिवसानंतर तुझ्या बरोबर ते शाळेमध्ये गेले होते. माझे पप्पा मला बोलले मी आल्याशिवाय तू गेटच्या बाहेर येऊ नको आणि आणि बाय करून ते डायरेक्ट निघाले तिथून. तुला कधी कळलं? मला माझा दादा घ्यायला आलेला तेव्हा त्यांनी मला सांगितलं नाही की असं काय झालंय, पण मला घरी आल्यावर समजलं. आपल्याला आणखी बोलण्यासाठी मंगेशचा पुतण्या आहे, जो की ह्या प्रकरणातील फिर्यादी आहे. बरेचसे ज्या सीसीटीव्ही मध्ये आरोपी आहेत ते त्यांनी ओळखलेले आहेत. आपण राजशी बातचीत करूया. राज, नक्की हा जो काही प्रकार आहे, तुझ्या म्हणण्यानुसार, तुझ्या फिर्यादीनुसार हे तुम्हाला 1-2 दिवस आधीच कळलं होतं की अशी काही एखादी घटना घडू शकते. नक्की काय प्रकार हा झालाय? म्हणजे पोलिसांनी, तुझं म्हणणं आहे की पोलिसांनी साथ दिली नाही, काय सांगशील या बाबतीत? पोलिसांनी साथ तर दिली नाही आणि आम्हाला असं वाटलं पण नाही असं घडल आणि सकाळी असं घडलंय. त्याच्यातले मी 5 आरोपी जे फुटेजमध्ये दिसतायत, जे दर्शन देवकर आणि सचिन चव्हाण आणि जो बाउन्सर होता तो आणि एक विनय चव्हाण मी ओळखतोय आणि जो 5वा आहे तो ओळखू नाही शकत आहे. आज त्यांना दोघांना पण जे आहेत ते अटक नाही आहेत. 3 जण आहे अटक आहेत. त्यांना अटक झाली पाहिजे आणि यांना फाशीची नाही तर मोक्याची शिक्षा झाली पाहिजे हे 5 जणांना असं. मोठी मुलगी आहे मंगेशची, आपण तिच्याशी बोलूया. दीदी, काय सांगशील? बाबा आज नाही आहेत. तू तर आता बोलताना बोललीस की आम्हाला या निवडणुकीच्या पिरियडमध्ये अगदी बोलायलाही मिळालं नाही बाबांशी. काय आता नक्की भावना आहेत आणि काय तुझी मागणी असेल? माझी एवढीच मागणी आहे की माझ्या पप्पांना न्याय द्या, नाहीतर माझे पप्पा आणून द्या. ते माझ्याशी इलेक्शनचा निकाल लागल्यावर ते तिरुपतीचे खूप चांगले भक्त, ते तिकडे गेले आणि फोनमध्ये कॉन्टॅक्ट पण नव्हतं जास्त. पण ज्या दिवशी ते आले त्या दिवशी पण सकाळी आले आणि गावातच सगळ्यांशी बोलत वगैरे भेट वगैरे घेतली. आणि दुसऱ्या दिवशी फक्त हिने जेवढे बघितले असतील तेवढे मी बघितले पण नाही. त्यांच्याशी मी बोलू पण नाही शकले त्यांच्याशी. काय एकंदरीत मोठी मुलगी म्हणून आता बाबा नाहीयेत, कधीच दिसणार नाहीये, त्या निर्दयी आरोपींना कशी शिक्षा व्हावी अशी अपेक्षा आहे? त्यांना फाशी व्हावी एवढीच इच्छा आहे आणि मोका. राज, तू तक्रार दिलेली आहेस. त्याच्यामध्ये तू काही देवकरांच्या संबंधित असणाऱ्या काही राजकीय नेत्यांची पण नावं त्यात दिलेली आहेत. काय नक्की त्यांचा कसा सहभाग तुला वाटतो? तो मला त्यांचा सहभाग वाटतोय कारण की माझ्या काकांनी आमदारकीच्या वेळेस सुद्धा चांगली कामं केलेली आहेत. आता नगरपालिकेच्या ह्याच्यात पण कामं केलेली आहेत. त्याच्यावरनं त्यांचा हात असू शकतो आणि आहेच त्यांचा हात, एवढी हे आहे. कुणाला असं अटक व्हावी अशी, प्रामुख्याने कुणाला अटक व्हावी असं वाटतं? सुधाकर गारे यांना अटक केल्यावर प्रॉपर त्यांचं सर्व हे भेटेलच आणि भरत भगत यांना पण त्यांचे खास मित्र आहेत ते रवी देवकर यांचे. त्यांना अटक केली का त्यांच्याकडे सर्व पुरावे भेटतीलच. तर आपण पाहिलं की
8 दिवस झालेत मंगेशला जाऊन या साईबाबानगरमध्ये, परंतु त्यांचा आक्रोश अद्यापही थांबलेला नाहीये. पोलीस प्रशासन त्यांच्या परीने काम करतंय. बघूया, येत्या 4 तारखेपर्यंत मिळालेल्या आरोपींना PCR मिळालेला आहे. 4 तारखेनंतर खरंच पोलिसांचा तपास कुठपर्यंत आलाय तो कळेल. परंतु तोपर्यंत काळोखे कुटुंब त्या आरोपींना फाशी होत नाहीये, त्यांना फाशीच द्या अशी मागणी करताना आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. प्रवीण जाधव, नवराष्ट्र, खोपोली, रायगड.